नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, अभिनेत्री उर्वशी राऊतला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते। क्रिकेटर ऋषभ पंतसोबत अफेअर असो किंवा मग सोन्याचा कव्हर असलेला आयफोन हरवणं असो, उर्वशीने नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे। अशातच उर्वशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे। उर्वशीचा हा बाथरूम मधील प्रायव्हेट व्हिडिओ असल्याचं म्हटलं जात आहे। या व्हिडिओमध्ये ती कपडे बदलताना दिसत आहे। हा व्हिडिओ केवळ पीआर स्टंट म्हणून केला असल्याचा कमेंट्स नेटकरी करत आहेत। स्वस्तातला प्रमोशनल स्टंट असं एकाने लिहिलंय, तर ही पब्लिसिटीसाठी काही पण करू शकते असं दुसऱ्याने म्हटलंय। उर्वशीचा हा प्रायव्हेट व्हिडिओ नसून तिच्या जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी या चित्रपटातील सीन लीक झाल्याचं म्हटलं जात आहे। सुरुवातीला लोकांना वाटत होते की उर्वशीची ही व्हिडिओ क्लिप एखाद्या चित्रपटातील दृश्य असेल, परंतु आता प्रकरण काही वेगळे असल्याचे दिसत आहे। व्हिडिओ नंतर आता अभिनेत्रीचा ऑडिओही लीक झाला आहे। यामध्ये अभिनेत्री तिच्या मॅनेजरशी बोलताना दिसत आहे। उर्वशी राऊतला खूप संतापली आहे आणि या लीक व्हिडिओबद्दल तिच्या मॅनेजरशी बोलताना ऐकू येत आहे। अभिनेत्री फोनवर तिच्या मॅनेजरला विचारत आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला का? या गोष्टी कशा बाहेर येत आहे हे मला समजत नाही। यावेळी अभिनेत्रीच्या मॅनेजरचे म्हणणे आहे की सोशल मीडियावरून हा व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न करत आहे। याशिवाय उर्वशीचा मॅनेजर असेही सांगत आहे की याविषयी फोनवर बोलू नका, ते येथे पोहोचल्यावर समोरासमोर बोलू, कारण फोनवर याबाबत बोलणे योग्य नाही होणार। हे ऐकल्यानंतर लोक आता याला अभिनेत्रीचा पब्लिसिटी स्टंट म्हणू लागले आहे। लीक झालेला व्हिडिओ देखील तिच्या एका प्रोजेक्टचा एक भाग असल्याचं दिसतंय। खरं तर या व्हिडिओमध्ये उर्वशीने मंगळसूत्र घातले आहे आणि तिचे कपडेही अगदी साधे दिसत आहे, त्यामुळे हा तिच्या चित्रपटातील लीक झालेला सीन असू शकतो। याशिवाय हा ऑडिओ खरा आहे की नाही याची पुष्टी करता येत नाही। यानंतर बघूया पुढील अपडेट। दुबईची राजकुमारी शेख महारा सध्या खूपच चर्चेत आली आहे। तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये तिने तलाक तलाक तलाक, तुमची माझी पत्नी, काळजी घ्या असं म्हटलं आहे। सध्या तिच्या इन्स्टा तलाकची तुफान चर्चा होत आहे। शेख महाराने मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 2 महिन्यांनी नवऱ्याला तलाक दिला आहे। शेख महाराच्या पतीचे नाव शेख मोहम्मद बिन रशीद बिन मला अल मक्तूम आहे। दुबईचे शासक मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांची मुलगी शेखा हिने तिच्या नवऱ्यावर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप करत घटस्फोट घेतल्याची जाहीर घोषणा केली आहे। घटस्फोटाची चर्चा सुरू असताना तिच्या सौंदर्याने देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। शेखाने 2 महिन्यांपूर्वीच आपल्या मुलीला जन्म दिला। आता तिने नवऱ्यापासून वेगळं होण्याची घोषणा केली आहे। सर्वत्र शेखाची इन्स्टा तलाकची चर्चा होत आहे, तर कुणी तिच्या सौंदर्याचे कौतुक देखील करत आहेत। मात्र इंस्टाग्रामवर तलाक दिल्यामुळे शेखा हिची स्टाईल चाहत्यांना आवडली आहे। तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तलाक नंतर दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे। त्यांनी एकमेकांचे सर्व फोटो त्यांच्या प्रोफाईल मधून काढून टाकले आहेत। पुढील अपडेट आहे अजय देवगण बद्दल। अजय वर्षाच्या सुरुवातीपासूनच हेडलाईन्स बनत आहे। पहिले कारण होते शैतान, ज्याला बॉक्स ऑफिसवर अप्रतिम प्रतिसाद मिळाला। आता सर्वांच्या नजरा त्याच्या मोठ्या 3 चित्रपटांकडे लागल्या आहेत। औरों में क्या दम था, रेड 2 आणि सिंघम अगेन। 3 चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। मात्र ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे तो म्हणजे सिंघम अगेन। दरम्यान चित्रपटातील एक सीन लीक झाला आहे। खरं तर अजय देवगणच्या सिंघम अगेन हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण कॉप युनिव्हर्सच्या लोकांनी ते पुढे ढकलले। निर्मात्यांनी सांगितले की त्यांना कशाचीही घाई करायची नाही, चित्रपटाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यामुळे चित्रपट पुढे ढकलण्यात येत आहे। आता हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर कार्तिक आर्यनच्या बुलबुल या 3 या चित्रपटाशी होणार आहे। अजय देवगणचा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून बराच अवधी आहे। मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन रिलीज पूर्वीच लीक झाला। वास्तविक एक्स वर एका युजरने सिंघम अगेनच्या शूटिंगशी संबंधित काही व्हिडिओ शेअर केले आहेत। हे काश्मीरमध्ये चित्रित केलेली दृश्य आहेत, ज्यात अजय देवगणच्या मागे कमांडो दिसत आहेत, जे जॅकी श्रॉफला घेऊन जात आहेत। या संपूर्ण टीमचा पाठलाग करताना वाहनेही दिसत आहेत। हे दृश्य श्रीनगरच्या लाल चौकात चित्रित करण्यात आले आहे। हा चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन असल्याचा दावाही युजर्स करत आहेत। यापूर्वी मे महिन्यात आणखी एका शूटिंगची क्लिप लीक झाली होती। यामध्ये अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्यात ऍक्शन सीन शूट केले जात होते। दोघेही एकमेकांशी खूप भांडताना दिसत होते। अभिनेत्याने सुद्धा स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, जिथे तो श्रीनगर पोलिसांसोबत दिसला होता। यानंतर एक महत्त्वाची अपडेट। अन्वी कामदार या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुणीची दरीत कोसळल्याने निधन झाले आहे। अन्वी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत 16 जुलै रोजी सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी आली होती, परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला। रील शूट करत असताना अन्वीचा अचानक तोल गेला आणि ती 250 ते 300 फूट खोल दरीत कोसळली। अन्वीला दरीतून काढण्यास बचाव पथकाला यश मिळाले, त्यामुळे जखमी असलेल्या अन्वीचे प्राण वाचवण्यासाठी एक आशा निर्माण झाली होती। त्याच आशेने जखमी अन्वीला तातडीने मानगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यानच तिची प्राणज्योत मालवली। अन्वी कामदार ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती। अन्वी लाईफस्टाईल आणि टुरिझम संदर्भातील ब्लॉग करत होती। तिने देशभरातील अनेक पर्यटन स्थळांची भटकंती केली होती। तिच्या व्हिडिओ रील्सवर नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असे। वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर फिरून तिने रील्स बनवणे, त्याचप्रमाणे हॉटेल्स रेस्टॉरंटचे रिव्ह्यू ती करायची। इंस्टाग्राम अकाउंटवर अन्वीचे 2.5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स होते। सोशल मीडियावर आपली छाप सोडणारी अन्वी ही व्यवसायाने सी असल्याची माहिती मिळते।
अन्वी ही मल्टीनॅशनल कंपनी डिलॉयट कंपनीत नोकरी करत होती. मूळची मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या अन्वीने सोशल मीडियावर पॅशनने रील्स तयार केले. या वेळाने तिला रील स्टार केले, पण त्याच वेळापायी तिने आपले प्राण गमावले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.